नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण आलो आहोत शिवणीपिसा या गावामध्ये. तुम्हाला आज मी दाखवणार आहे शिवणीपिसा येथील संत गजानन महाराज संस्थान शिवणीपिसा या ठिकाणी. यांनी यावर्षी मंदिराला रंगरंगोटी केली आणि मंदिर असं चक्क सजवून काढलं जणू एका महालापेक्षा कमी नाही. आणि या ठिकाणी यांनी स्वयंपाक घरांसाठी ही अशी मोठीशी इथे एक जागा घेतलेली आहे गाववर्गणी करून. आणि आपण मागं बघू शकता हे गट्टूचं बांधकाम झालेलं आहे आणि आजूबाजूला कंपाऊंड भीत केलेली आहे आणि याला असा प्रकारे रंगरंगोटी देऊन साहजिक प्रकारचा दिलेला आहे. आपण बघू शकता हे कशा प्रकारे गजानन महाराज मंदिर जणू शेगावच्या मंदिराला फिकं पडेल असं मंदिर आपण तुलना नाही करू शकत, पण त्यापेक्षाही थोडं कमी नाही म्हणता येणार. या प्रकारे बघू शकता आपण कसा हिरवा कलरचा खालून डिझाईन दिलेली आहे. आणि आपण गाभाऱ्याच्या बाहेर आहोत सध्या, हे बघा. आणि इथे आज प्रकट दिनानिमित्त या गावामध्ये पारायणाचा दिवस हा ठरला आहे आणि संत ज्ञानेश्वरी पारायण आज इथे संपन्न होत आहे एका दिवसासाठी. आणि आपण आता आलो आहोत आपल्या गाभाऱ्यामध्ये संत गजानन महाराजाची एक मूर्ती बघा. आणि या बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ही भाविक भक्त मंडळी माऊली या ठिकाणी पारायण वाचत आहे. या प्रकारे या शिवणीपिसा गावामध्ये अशा प्रकारचे दर गुरुवारी पारायणाचा हा दिवस ठरलेला असतो. आणि आज प्रकट दिनामुळे, आज जरा आनंदाच्या दिवसामुळे हे पारायणाचा दिवस या ठिकाणी ठरलेला आहे. आणि अशा प्रकारे या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून दर रामनवमीला सप्ताह होत आहे. आणि गावामधून हा दिंडी सोहळ्याचा नियोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा दिंडी सोहळा निघत आहे बघा.
Thank you.